Welcome to Sahyadri History TV. Today we will study about what is proto-history. आज आपण प्रोटो-हिस्ट्री म्हणजे काय याविषयी चर्चा करणार आहे. सो इट्स अ इम्पॉर्टंट पार्ट अँड कॉन्सेप्ट ऑफ द इंडियन हिस्ट्री. Indian timeline are divided into the three parts. First one is the prehistoric era. So prehistoric era are 10 lakh BCE to the 4500 BCE. So that in that era we don't have any written source, so that is called the prehistoric era. Protohistoric era, second part. So in the protohistoric era, 4500 BCE to 1800 BCE. So in this era we have the written source, but that written source we don't have a knowledge, so therefore it is called a protohistoric era. Second one, historic era. In this era we have all written sources, and that written sources we have the knowledge, so therefore that is called a historic era. भारतीय कालगणना 3 भागांमध्ये विभागली गेलेली आहे. पहिली आहे हिस्टॉरिक एरा. हिस्टॉरिक एरा जो आहे तो 10 लाख वर्षापासून 4500 इसवी सन पूर्व वर्षापर्यंत आहे. तसाच भारतासंदर्भात प्रोटो हिस्टॉरिक एरा जो आहे 4500 ते 1800 BCE या काळात आहे. आणि हिस्टॉरिक एरा आहे तो 1800 इसवी सन पूर्व 1800 त्याच्यापासून पुढे. असं का आहे तर प्रीहिस्टॉरिक एरामधली पुरातत्वीय साधनं आपल्याकडे आहेत, परंतु लिखित साधनं उपलब्ध नाहीत, म्हणून त्याला प्रीहिस्टॉरिक एरा असं म्हटलं जातं. प्रोटो हिस्टॉरिक काळामध्ये आपल्याला लिखित साहित्य उपलब्ध आहे, परंतु त्या लिपीचं ज्ञान नसल्यामुळे तो काळ आपल्यासाठी अंधकारातच आहे. एक प्रकारे जो काही इतिहास लिहिला जातो या काळातला, तो त्या काळातील पुरातत्वीय साधनांच्या आधारे लिहिला जातो, म्हणून याला प्रोटो हिस्टॉरिक एरा असं म्हटलं जातं. हिस्टॉरिक एरा म्हणजे सगळ्या प्रकारची लिखित साधनं उपलब्ध आहे आणि त्या काळातील लिपीचं ज्ञानसुद्धा आपल्याला आहे, म्हणून आपण त्याला हिस्टॉरिक एरा असं म्हटलं जातं. द पिरियड वेन द रिटन सोर्स नॉट अवेलेबल इज कॉल्ड प्रीहिस्टॉरिक एरा, बट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडिया हरप्पन कल्चर इज अ पिरियड ऑफ द प्रोटो हिस्टॉरिक एरा. सो टुडे we study about the proto-historic era. It's an important concept in Indian history. The Indus period in India is known as the proto-history. Why it's a proto-history? So we have a written source from this era, but we don't have a knowledge of that lipi or that language, therefore that is called the proto history. So in that era's all period we don't know how to run that period, therefore it is called proto history. भारतीय संस्कृतीतील इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा काळ हा जो आहे तो प्रोटो हिस्ट्री या नावाने ओळखला जातो. आणि त्या काळातलं ज्ञान जे आहे ते आपल्याला काही पटकन होत नाही, कारण की रिटन सोर्सेसचा अर्थ आपण लावू शकलेलो नाही. आपल्याला जो काही इतिहास लिहावा लागतो तो त्या काळच्या पुरातत्वीय साधनांच्या आधारेच तो इतिहास लिहावा लागतो, म्हणून त्या काळाला प्रोटो हिस्ट्री असं म्हटलं जातं. इन दिस स्लाइड we have the Indus Valley script, but we have not been able to read it yet. So this period is called proto-history. So we don't read this script, and therefore that era is totally blind for our historian. Therefore they told about this period. This period is called proto-history. आपल्याला या ठिकाणी रिटन स्क्रिप्ट दिसत आहे इंडस व्हॅलीची,
परंतु या काळातील ही जी स्क्रिप्ट आहे, ही स्क्रिप्ट आपण वाचू शकलेलो नाही. त्यामुळे इतिहासकारांच्या दृष्टीनं हा काळ जो आहे तो आपल्यासाठी पूर्णपणे ब्लँक आहे आणि तो आपण काळ आहे तो प्रोटो हिस्ट्री या नावाने जो आहे तो अप्लाय करतो. What was the characteristic of the Indus script? So, the Indus script was not written from left to right, but from right to left. So, it's a characteristics. Indus script जी आहे त्याबद्दल आपल्याला एवढी माहिती तर नक्की मिळालेली आहे की ती डावीकडून उजवीकडे न लिहिता ती उजवीकडून डावीकडे उर्दू प्रमाणे लिहिली जाते. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. Indus Valley civilization is also known as Harappan civilization, as the Indus civilization was discovered in Harappa. So first site of the Indus Valley is called Harappa. Therefore this civilization is called the Harappan civilization. Let's see in this slide many symbols are there, and that seals is the important for the Indus Valley's language. In this seal many words they are written on this seal, so that is the important for the study of the Indus Valley. Indus Valley civilization ही हडप्पा संस्कृती या नावाने ओळखली जाते कारण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची पहिली जी साईट आहे ती हडप्पा येथे सापडली. आज आपण बघितलं भारतीय इतिहासातील प्रोटो हिस्ट्री म्हणजे काय. टुडे वी स्टडी अबाउट द व्हॉट इज मिनिंग ऑफ द प्रोटो हिस्ट्री. नेक्स्ट slide we learn about the Sudarshan Jheel or the Sudarshan Lake. It's an important lake in Indian history. So stay on this channel. Please subscribe our channel, like our video, and thanks. For your bright future, please join SH Academy. SH Academy from the Sardar Rastewada behind the Rastapet Post Office, Rastapet, Pune 11. Thank you.